आणि बोगस मताने डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरचा अल्पशा फक्त 1300 मतांनी विजय झाला. माझा 1300 मतांनी पराभव झाला. आज तीच उद्याची निवडणूक. त्या दिवसापासून गेल्या 25 वर्षापासून मी जे संघर्ष केली, आम्ही क्षीरसागर असतील किंवा अजितदादाचे कोणी लोक असतील, आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही. राष्ट्रवादीचं आम्हाला काही देणं घेणं नाही. राष्ट्रवादीने बीड शहरामध्ये नाच केलेला आहे. हे फक्त क्षीरसागर फक्त उलट्या सुलट्या ते उड्या मारते. झाडाला विचारलं, 2200 रुपयाला नगरपालिकेला झाड खरेदी करते. रोज डिझेलवरती 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालाय. कालची जी बाई बदलून गेल्या त्या शिव मॅडम, अंधारे मॅडम, विचारून खर्च केला. म्हणजे पुऱ्या नगरपालिकेत भ्रष्टाचार. नमस्कार, आपण पाहतात आदर्श कोलकोल. बीड जिल्ह्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण झालेलं आहे. नगरपालिका निवडणुका आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दिवाळीनंतर या निवडणुका होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने सर्व पक्ष आता कामाला लागलेले आहेत. भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्ष असो, हे आता कामाला लागलेले आहेत आणि कॉर्नर बैठका देखील घेत आहेत. याच अनुषंगाने आपल्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. काय सांगाल अण्णा? आता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. तुम्ही याआधी देखील निवडणूक लढवलेली आहे. कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे, काय सांगाल? आगामी वर्षामध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बीड नगरपालिका व बीड जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढलेलं आहे. परंतु काही आमचे विरोधक आहेत, त्यांनी तुमच्या निवडणूक अधिकाऱ्यावरती एक आरोप घेतला की मतदानामध्ये 220, 200, 150 ते मत काही बोगस झालेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी एक लिखित तक्रार केली, निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं ह्याचं जर सविस्तर तुम्ही हे करा, मग त्याच्यानंतर तुम्ही निवडणुका घ्या. तर मला असं वाटतं की हे डिसेंबर मध्ये निवडणुका नगरपालिकेच्या सुरुवात होईल. तर बीड नगरपालिकेमध्ये एकूण 26 वार्ड, 26 वार्डामध्ये महिला आहेत, ओबीसी महिला आहेत, ओबीसी पुरुष आहेत, ओपन आहेत, एसी महिला आहेत आणि नगराध्यक्षपद एसी महिला करता सोडलेले. यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने परवा 2 दिवसापूर्वी अनिता हॉटेलमध्ये एक बैठक घेतली. इच्छुक उमेदवाराची आम्ही यादी मागवली. इच्छुक उमेदवार आमच्याकडे त्या दिवशी किमान 45 ते 50च्या आसपास लोक आमच्याकडे आले होते. मग त्याच्यामध्ये आम्ही छाननी करणार, त्याच्यामध्ये इच्छुक पैकी कोण आहेत, निष्ठावंत कोण आहेत, त्यांना आम्ही उमेदवारी देणार आणि त्या अनुषंगाने निवडणुकीचा सुरुवात 12 डिसेंबर मध्ये होईल. मी गेली 25 वर्षापूर्वी बीड नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक होतो आणि मला आदरणीय उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली होती. त्यावेळेस क्षीरसागर, डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून उभा होते आणि अटीतटीची निवडणूक सुरू होती. परंतु त्यावेळेस त्यांनी काय केले, सत्तेचा गैरवापर, दुरुपयोग केला. त्यावेळेस मंत्रिमंडळ काँग्रेसचं होतं आणि आमची भव्य गमजे घालून त्यांनी संस्थेचे कर्मचारी, संस्थेचे शिक्षक, संस्थेचे शिपाई, हमाल मापाडी तिकडे मोंड्यातले काही लोक आणले, खेड्यापाड्यातले आजी माजी सरपंच आणले आणि भोगस मताने डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरचा अल्पशा फक्त 1300 मतांनी विजय झाला. माझा 1300 मतांनी पराभव झाला. आज तीच उद्याची निवडणूक. त्या दिवसापासून गेल्या 25 वर्षापासून मी जे संघर्ष करतोय, जे ह्यांच्या घोटाळे बाहेर काढतोय, नगरपालिकेच्या विविध प्रश्नावरती मी आवाज उठवतोय. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, पोलवरती लाईट असेल, हा प्रश्न मी सातत्याने आवाज उठवतो. पावसाचं पाणी घरात घुसले, लोकांच्या व्यापाराच्या दुकानात घुसलेले. या अनुषंगाने मी सातत्याने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन यांच्याशी संघर्ष केला. परंतु आता उद्याच्या निवडणुकीमध्ये ही बाबासाहेबांची मुलगी, डायरेक्टच मुलगी म्हणतो, ही उद्याची बीड नगरपालिकेची नगराध्यक्ष होणार. त्यामध्ये त्या निवडणुकीमधून आम्ही बाजू सरकवलो. आता जी काही लोकशाही मार्गाने निवडणूक होणार आहे, तुम्ही पत्रकार मंडळीने सोक्ष मोक्ष प्रत्यक्ष वार्डात जाऊन जनतेचा विचार, जनतेचे प्रश्न तुम्ही जनता म्हणजे दरबारी मांडलात तुम्ही, असं माझं मत आहे. नक्कीच आता बैठक तुमची भाजपची देखील बैठक पार पडली होती. त्यामध्ये
उमेदवार देखील आले होते. आता महायुती म्हणून लढणार आहात का स्वबळाचा जाणार असेल? बीड नगरपालिका स्वबळावरती भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. 4 दिवसापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्या ठिकाणी आले होते. बावनकुळे साहेब होते, चव्हाण साहेब होते, पंकजाताई मुंडे होत्या आणि आमचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी होते. रात्री आम्हाला 12, 12:15 मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि त्याच्यामध्ये सर्वांचं मनोगत व्यक्त विचारलं की तुमच्या काय भावना आहेत, की आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही क्षीरसागर असतील किंवा अजितदादाचे कोणी लोक असतील, आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही. भाजपचे लोक फक्त स्वबळावरती निवडणूक लढवतील. शिवसेना या ठिकाणी स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी तर आम्हाला काही देणं घेणं नाही. राष्ट्रवादीने बीड शहरामध्ये नाच केलेला आहे. हे फक्त क्षीरसागर फक्त उलट्या सुलट्या ते उड्या मारते. काँग्रेस आलं तर दौडी मारते. शिवसेना सरकारमध्ये जे ते क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार होते. आणि काय पद्धत आहे तुमची सत्ता. आता उद्या भाजप पण तो क्षीरसागरचं पोरग योगेश पोरग उभा राहिला. आता पुन्हा स्वतःची आघाडी उभा करतो, बायकोला उभा करण्यासाठी चालू प्रयत्न. ही काय पद्धत चालू आहे का? लोकशाही आहे का नाही काय बीड शहरामध्ये? अरे तुम्ही नवगण कॉलेजमध्ये बैठका घेता. नवगण कॉलेज ही जनतेची पब्लिकचं मालमत्ता आहे ती. त्या ठिकाणी तुम्ही खाजगी मालमत्ता समजून निवडणुकीचा प्रचार करता. अरे कुठं लोकशाही आहे का नाही या ठिकाणी? तुम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही. म्हणून आम्ही बीड नगरपालिका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आणि विजय होणार आहोत. आता राष्ट्रवादी काँग्रेस आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये देखील गट आहेत आणि आताच काल बैठक पार पडली, त्याआधी देखील बैठक पार पडली. कुठेतरी नाराजी दिसत आहे. त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. कालचा जो मीटिंग झाली ती ओरिजिनल लोकांची होती. क्षीरसागरचा परवा 3 दिवसापूर्वी त्यांचा एक गट होता. क्षीरसागरांचा एक खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्यांची खाजगी गट आहे त्यांचा. मग त्यांचा शिपाई उभा राहतो, त्यांचा सरपंच उभा राहतोय, त्यांचा कुठला तरी कर्मचारी एखादा असो तो नगरसेवक पदासाठी राहतो, भातसा उभा राहतो, कुठं बहीण उभा राहते. खाजगी मालमत्ता समजते ते पक्ष म्हणजे. पक्ष म्हणजे आम्ही क्षीरसागर आणि खाजगी मालमत्ता म्हणजे लोक बी आमची, नगरपालिका बी आमची. अहो 260 रुपयाचं झाड 2200 रुपयाला खरेदी करतो तो. बीड नगरपालिकेने किती झाड विचारलं? 2200 रुपयाला नगरपालिकेला झाड खरेदी करते. रोज डिझेलवरती 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालाय. कालची जी बाई बदलून गेल्या त्या शिव मॅडम, अंधारे मॅडम, त्यांच्याकडे विचारून खर्च किती झाला. म्हणजे पुऱ्या नगरपालिकेत भ्रष्टाचार भ्रष्टाचार, दुसरा काहीच नाही. आता गेल्या 4 वर्षापासून प्रशासक आहे. मात्र आपण बघितलं तर बीड शहरामध्ये अगदी घाण आहे. अ, रस्त्याचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत. याकडे प्रशासन म्हणून देखील लक्ष देत नाही. त्याबद्दल काय सांगाल? आता शासन तर आपलंच आहे. त्यावर काय सांगाल? बीड नगरपालिकेमध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे त्यामध्ये प्रशासन म्हणून मुख्याधिकारी लक्ष द्यायला पाहिजे होतं, दिलेलं नाही. कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, दिले नाही. परंतु त्याच्यामधून काय निघण आपल्याला? त्याच्यात उलट भ्रष्टाचार केला आहे कर्मचारी लोकांनी प्रशासक असल्यापासून 4 वर्षापासून. त्याच्यामध्ये शासनाचं काही हे चुकीचं धोरण नाही. शासन उद्या चौकशी जर केलं तर याच्यामध्ये आता काल परवाच्या वर्तमानपत्रात आले की कोण बागलाने नावाचा कर्मचारी, त्यांनी काहीतरी कर्मचारी 8-10 लोक लावली आणि त्यांच्या नावावरती पगार उचलली आणि त्याला शासनाचं काही मानधन आले. त्यावेळी ते उघडकीस प्रकार आलेला आहे कालचा. तुम्ही आणखी नगरपालिकेत जाऊन खोलात जाऊन चौकशी करा. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आहे. सरकार त्याच्यात काही दोष नाही. इथं फक्त राष्ट्रवादी बीडमध्ये मतलबी राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी आणि क्षीरसागराची राष्ट्रवादी वेगळी. आता अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत. मग ते ते तरी याकडे लक्ष देईल का? कारण उपमुख्यमंत्री आहेत, महायुतीत सामील आहेत. ते तरी लक्ष देतील का? अजितदादांनी या ठिकाणी चौकशी गांभीर्याने चौकशी करावी. मग त्यांच्या पक्षाचे क्षीरसागर असतील, त्यांच्या पक्षाचे कुणी नगरसेवक जर पुन्हा काळे हात जर झाले असले तर शासन योग्य ती शासन करायला पाहिजे. अजितदादा करतील, आमचे देवाभाऊ करतील. नक्कीच. मात्र आता नगर परिषद निवडणूक तोंडावर आहे. त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद देखील त्यानंतर लागणार आहे. अ, ही धुसफूस म्हणजे आता पुढच्या जिल्हा परिषद म्हणजे निवडणुकीमध्ये देखील अशीच सोबळाचे नारे असतील का वेगवेगळे लढतात? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका बीड जिल्ह्यामध्ये आमच्या पंकजाताई मुंडे जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. परंतु आम्हाला मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सांगितले, तुमची जिथं तुम्हाला ज्याच्याशी युती करायची असेल त्याच्याशी करा. नसल करायची तर तुम्ही स्वबळावरती निवडणूक लढा आणि निवडणूक लढून आपले नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य हे आपले आणा.
आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत असं देवाभावाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आता स्वबळाचा नारा या निमित्ताने देण्यात आलेला आहे. आता भाजप नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो यामध्ये स्वबळावर लढण्याची शक्यता देखील त्यांनी आता वर्तवलेली आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह नितेश उपाध्ये, बीड.